हे बघा मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला 38 छातीचं माप सांगणार आहे। हे बघा असं पाठीमागून माप काढायचं आहे 38, लई ब्लाउज ताणून घ्यायचा नाही। छाती आहे 38, पूर्ण उंची आहे 14 अधिक 1 15 आणि 38 चा चौथा येईल 9.5 प्लस मध्ये 1.5 इंच जास्त घ्यायचा आहे। 9.5 प्लस 1.5 11 ची घडी येणार आहे आणि मागील गळा असा मोजायचा आहे 10.5 चा मागील गळा आहे। आता आपण पुढील गळा मोजून घेऊया। हे बघा पुढील गळा आहे 6.5, बाही लांबी 5.5 आहे। त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन घेणार आहे। अस्तरची बाही आहे 6.5 बाही लांबी येणार आहे। कटोरी छातीचा 1/2 भाग मायनस अर्धा इंच घेणार आहे। मग मी तेव्हा कापडावर तुम्हाला टाकताना मी सांगेन। आणि बगल खोली 6 ठेवणार आहेत। त्यांचा दंडघेर आपल्याला जेवढा आपण हे बाही आकार टाकताना तेव्हा लिहून घ्यायचा। 6.5 चा दंडघेर आहे, 6.5 प्लस 1.5 ठेवायचा आहे। आणि यांची ब्रापट्टी उंची जास्त असल्यामुळे हुकलूक पट्टीची बाही इकडून 4 आणि इकडून 3 ची टाकलेली आहे। मग आपण पण तेवढंच टाकणार आहे, कारण त्यांच्या मापातच ब्लाउज आला पाहिजे, उंची जास्त आहे ना। आता कटिंग जे आहे ना कापडावर डायरेक्ट दाखवणार आहे मी तुम्हाला। हे बघा पूर्ण उंची आहे 14 अधिक 1 15 आणि मागील भाग अगोदर टाकणार आहोत आपण। मग पहिल्यांदा इथं बंद गळा टाकणार आहे आपण 2.5 चा। आणि मला त्यांना स्पॅचचा गळा पाहिजे, तर मी इथून खालून 2 ठेवणार आहे, पॉइंट 2 ते 2.5 इंच ठेवणार आहे। कारण गळा जे आहे ना त्यांचा 10.5 होता ना, तर स्पॅच घेतल्यामुळे खाली वाढलेला आहे। मी शिवताना तुम्हाला गळा पण दाखवणार कोणता स्पॅच कसा लावलेला आहे। इथं पण 2.5 घेतलाय मी त्यांचा गळा। सरळ अशी मार्जिन करून घेणार आधी। हे बघा अशी घ्यायची आणि मग इथं आपण अर्धा इंच गळा बाहेर घेणार आहोत। हे बघा असा गळा आतमध्ये स्पॅच आहे, ते शिवताना तुम्हाला दाखवून 3 चं शोल्डर ठेवणार आहे। बगल खोली 6 टाकणार आहे, बगल खोली 6 आहे। हे छातीची घडी इथपर्यंत 11 आहे आणि 1.5 इंचाचा पॉइंट पाठीमागच्या काटकोनातून घ्यायचा आहे। आणि इथून घेताना 1 इंच वरती सोडायचं शोल्डरच्या बाजूला आणि मग तिथून हा मुंड्याचं वळण देऊन घ्यायचंय। आणि इकडनं पण 1.5 सोडायचं आहे ह्या बाजूनं। हे बघा असा 1.5, हे 1.5 आपण शिलाई मार्जिन ठेवलेला आहे। हे बघा आता आपण ह्याला कटिंग करून घेऊया। कट करते मी आता ह्याला। आता पुढील भाग काढणार आहे। हे बघा इथून मी 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे पुढील भागासाठी घडीमध्ये, हे मार्जिन सोडून दिले। मग त्याच्यानंतर मी इथं बंद गळा परत 2.5 चा टाकणार आहे पुढचा आणि पुढील गळा टाकणार आहे 6.5। हे बघा हे 6.5 चा, याला गोल शेप देऊन घ्यायचा असा। शोल्डर 3 आहे, मुंडा 6 आहे आणि छातीची घडी आहे हे बघा इथून घ्यायची 11 आणि पुढं अर्धा इंच मी वाढीव घेणार आहे, कारण डायरेक्ट कटोरी काढणार आहे, त्यासाठी शिलाई मार्जिन लागेल ना, म्हणून मी परत अर्धा इंच पुढे वाढवलेला आहे। आता इथून आपण हे 3.5 आणि इथून 2.5 चा ब्रापट्टीचा असा आकार देणार आहे। हे बघा म्हणजे आपल्याला कटोरी टाकण्यासाठी आणि हे 1.5 इंच आपण जास्तीचं घेतलेलं आहे शिलाई मार्जिन साठी।
हे बघा, हे 1.5 इंच शिलाईसाठी घेतलंय आणि अर्धा आपण डायरेक्ट कटिंग टाकणार आहोत. इथं शिलाईत मोठा माप आहे, ताणू नये, कमी पडू नये म्हणून हे एक्स्ट्रा घेतलेलं आहे मी पुढच्या भागात, मागील भागात घेतलेलं नाही. आता इथून 1 इंच काटकोनात ना मुंडा वळण देणार आहोत. हे बघा, हे मुंड्याचं वळण देऊन घेतलं. आता आपल्याला कटोरी टाकायची. आता आपण इथून कटोरी टाकणार आहे, या कडपासनं इथून इथून 8.5 टाकणार आहे. हे बघा, इथून 8.5 टाकणार आहे आणि ह्या काटकोनातनं आपण 2 घेणार आहे, कारण मोठा माप आहे. कटोरीचा राऊंड व्यवस्थित आला पाहिजे आणि शिवून आपल्याला हे 1.5चं मार्जिन झालं तरी चालेल, कारण या अगोदर पण मी शिवलेले आहे. ते बघा, हे जे अंतर आहे ना 1.5 आहे, 1.5. हे बघा 1.5 आणि मग पुन्हा परत आपल्याला अर्धा इंच शिलाईसाठी आपण घेणार आहे, तर 2 सोडलेला आहे मी इथं आणि 1 इंच इथं घेणार आहे. मग हे असं कटोरीचं वळण देऊन घेऊन, हे बघा असं वळण द्यायचंय. ठीक आहे. आता इथं गळ्याच्या बाजूला थोडंसं मी अर्धा इंच इकडं परत वाढवणार आहे. इथं गळ्याचे अर्धा इंच वाढवले आणि इथून असं जुळवून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, असं जुळवलं. मग आपल्याला हे जे आता 8.5 आलेलं आहे ना, त्याचा निम्मा करून आपल्याला इथं मध्ये घ्यायचं आहे. इथं मध्याला एक मार्किंग करायचं आणि मार्किंग केल्यानंतर इथं 1.5 इंच घ्यायचे. इथं 1.5 इंच घेतले मी खाली आणि मग हा पॉइंट जोडून घ्यायचा आणि हा पॉइंट आणि हे ब्रापट्टी टाकली ना, त्याच्या खाली अर्धा इंच आपली कटोरी आली पाहिजे, कारण आपण पुढील उंचीमध्ये एकच मिळवले, कारण ब्रापट्टी शिलाईसाठी 1.5 मिळवतो आपण, तर मग इथं अर्धा इंच खाली घ्यायचा. डायरेक्ट कटिंग असल्यामुळे एकच मिळवलेलं आहे, इथं 1.5 इंच मिळवावं लागते पूर्ण उंचीमध्ये, तर इथं अर्धा इंच खाली घ्यायचं आहे. आणि हे बघा, ही अशी जुळून घेतलेली आहे. ही बघा आपली कटोरी जागेवरच वाढवलेली आहे, कापडवरच. आता आपण ह्याला कटिंग करून घेऊया. कटोरी काढली. हे बघा, छातीचा चौथा प्लस 1.5 इंच हे मार्जिन घेतलाय आणि परत अर्धा इंच वाढवून घेतलाय, कारण इथं शिलाई मार्जिन ह्याच्यासाठी कमी पडू नये म्हणून अर्धा इंच इथं वाढवलेला आहे. ही झाली आपली कटोरी तयार. हा मागील भाग. आता आपण काढणार आहे बाही. आता बाही आपली 5.5 तयार होती. 1 इंच मार्जिन घेतलाय शिलाईसाठी. ही बंद बाजू आपल्या बाजूकडे ठेवायची आणि इकडं खुली बाजू ठेवायची. आणि मग आपल्याला बाही घडी किती घ्यायची आहे? 38च्या मापाला 9.5 घ्यायची आपल्याला बाही. हे बघा, मला आता इथं कमी पडते कापड, तर मी इथं तुकडा देणार आहे शिवताना. इथून 3 इंच घ्यायचे. असं नाही की सगळ्यालाच 3 पाहिजे, पण ह्या मापाला आपण 3 घेऊया. 1.5 इंच आतमध्ये घेतलाय आणि इथून आहे ना, हे बघा 2 इंचाचा पॉइंट धरला मी. असं सांगते, हे बघा 2 इंच
2 इंचावर एक मार्जिन करण आणि 1 इंचावर एक करणार आहे. मग आता आपण माशी आकार देणार आहे. हे बघा, हा मासा आकार दिलेला आहे. आणि दंडघर त्यांचा आहे 6.5 प्लस 1.5. हे बघा, असं हे कट करून घ्यायचंय. आता मी कटिंग करून घेते याची. आणि आता हे खोल आकार जो आहे ना, आताच नाही कापणार आहे मी, इथं जुळवून देणार आहे आणि मग खोल आकार कापणार आहे. हे बघा, असा तुकडा काढून घेतलेला आहे. मग हा तुकडा लावून घेतल्यानंतर मग हा माशी आकार मी कापून घेणार आहे. हे बघा, ठीक आहे. आता आपली झाली ही अस्तर कटिंग. आता आपण ब्लाऊज पीसवर कापणार आहोत.